नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर आलेली आहे। बातमी आहे, लाखो कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर। ईपीएफओने केली मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा। जाणून घ्या कामाची अपडेट। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, भारत सरकारने खासगी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे त्यांचे भविष्य सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्यास मदत होईल। ईपीएफओने खासगी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। खासगी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ। मित्रांनो, भारतातील खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी भविष्यातील आर्थिक सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे, विशेषतः जेव्हा ते त्यांच्या नंतरच्या काळात असतात। सरकारने ईपीएफओच्या या पावलामागे त्यांना भक्कम आर्थिक पाठबळ देण्याचा उद्देश आहे। या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरच खासगी कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनातही वाढ होईल, जेणेकरून त्यांच्या जीवनात कोणतीही गैरसोय होणार नाही। ईपीएफओच्या पेन्शन योजनेतील सुधारणा कर्मचाऱ्यांना केवळ उच्च मासिक पेन्शन देणार नाही, तर त्यांच्या जीवनातील इतर पैलूंवरही परिणाम करेल। तुम्ही खासगी नोकरदार असाल तर हा निर्णय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो। मित्रांनो, या पायरीद्वारे ईपीएफओने हे सुनिश्चित केले आहे की कर्मचाऱ्यांची पेन्शन रक्कम त्यांच्या सेवेनंतर मजबूत आणि स्वतंत्र जीवन जगण्यासाठी पुरेशी आहे। पेन्शन रकमेत वाढ। ईपीएफओने कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शन रक्कम वाढवण्याची घोषणा केली आहे। या अंतर्गत अनेक लाख कर्मचाऱ्यांना जास्त मासिक पेन्शन मिळण्याची शक्यता आहे। वाढीव पेन्शन रकमेचा परिणाम। कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर वाढीव पेन्शनचा लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांच्या भविष्याची चिंता कमी होईल। पेन्शन योजनेत सुधारणा। ईपीएफओद्वारे पेन्शन योजनेत सुधारणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये काही मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक फायदे मिळतील। वेळ मर्यादा आणि प्रक्रिया। ईपीएफओने वाढीव पेन्शन रकमेचा लाभ कधी मिळेल आणि त्यासाठी प्रक्रिया काय असेल याबद्दल लवकरच तपशीलवार माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे। ईपीएफओ पेन्शन वाढवण्याची प्रक्रिया। मित्रांनो, पेन्शन वाढवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ईपीएफओने काही नवीन योजना सुरू केल्या आहेत। कर्मचाऱ्यांना त्यांना पेन्शनमध्ये अधिक चांगला लाभ मिळावा यासाठी या योजना तयार करण्यात आल्या आहेत। या योजना खालीलप्रमाणे आहेत। त्यातली पहिली आहे ऑनलाईन पेन्शन अर्ज। मित्रांनो, आता कर्मचारी ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पेन्शन अर्ज करू शकतात। ही प्रक्रिया अगदी सोपी आहे आणि कोणत्याही शाखेला भेट देण्याची गरज नाही। ऑनलाईन अर्ज केल्याने कर्मचाऱ्यांना पेन्शनची स्थिती आणि प्रगतीची माहिती सहज मिळू शकते। याच्यामध्ये दुसरी योजना जी आहे ती आहे पेन्शन पुनरावृत्ती प्रक्रिया। मित्रांनो, ईपीएफओच्या पेन्शन रिव्हिजन पोर्टलद्वारे कर्मचारी त्यांचे पेन्शन वाढवू शकतात। यासाठी त्यांना काही महत्त्वाचे कागदपत्रे जसे की आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील आणि पेन्शन संबंधी इतर माहिती द्यावी लागेल। ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या पेन्शन खात्याचा आढावा घेईल आणि नंतर वाढीव पेन्शन रकमेचा लाभ देईल। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी महत्त्वाची आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।